नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। सुभाष अकॅडमी म्हणजे आपलं डेक्कन आयएसचं एक नवं ब्रँड नेम आहे आणि आपण यावर्षी जी आत्ता आपली प्रिलिम्स झालेली आहे त्यानंतर आपण जे आपले मेन्ससाठी जे कोर्सेस आहेत त्यामध्ये सोशलॉजी या ऑप्शनलसाठी आपण काहीतरी एक उपक्रम करणार आहोत। आता पूर्वी तुम्ही या चॅनलवर माझे व्हिडिओज बघितले असतील किंवा नसतील जरी बघितले तर तुम्ही ते बघू शकता। तर आपण बरेच असे जे सोशलॉजीचे टॉपिक्स आहेत किंवा पर्स्पेक्टिव्ज आहेत किंवा काही करंटशी रिलेटेड गोष्टी असतील, जर तुम्ही बघितलं असेल आयफोन 17चा जो एक मुद्दामध्ये गाजला होता की तिथे आपण बघितलं होतं की फार अशा रांगा वगैरे लागलेल्या होत्या, तर त्याला आपण एक कन्स्पिकस कन्झम्पशनचा जो आपला कॉन्सेप्ट आहे सोशलॉजीमध्ये त्याच्याशी रिलेटेड आपण त्याला जोडून एक आपण व्हिडिओ केलेला आहे। आणि इतर सुद्धा जसं लद्दाखमध्ये जी मध्ये घटना घडल्या त्याच्याशी रिलेटेड एक सोशलॉजिकल अँगल काय आहे किंवा पॉवर्टी काय आहे, पॉवर्टीचा एक सोशलॉजिकल ॲस्पेक्ट काय असतो। त्यानंतर तुम्ही कास्टबद्दल पण मी काही व्हिडिओज केलेले आहेत, तिथे तुम्ही बघाल की हिंदू धर्माबाहेरील जातींचा जो एक आपण एक रचना बघतो दुसऱ्या धर्मांमध्ये सुद्धा, दुसऱ्या कम्युनिटीजमध्ये सुद्धा, त्यावर पण आपण एक चर्चामध्ये केली होती। आणि इतरही जे पर्स्पेक्टिव्ज आहेत, सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम असेल, ड्रॅमॅटर्जिकल पर्स्पेक्टिव्ह असेल किंवा कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह असेल, तर अशा बऱ्याच अशा गोष्टींवर आपण चर्चा केली आहे। आता जेव्हा आपण मेन्सकडे बघतो किंवा आपलं जे आता एक डिस्क्रिप्टिव्ह जो पॅटर्न आहे हा MPSCसाठी हे पहिलंच वर्ष आहे आणि आपल्याला आता प्रिलिम्स संपल्यानंतर महत्त्वाची एक बाब अशी आहे की जे एक बराच काळ आपल्याला एक्झामसाठी मिळतो आहे किंवा एक जो तयारी करण्याचा जो एक अवधी आहे तो खूप जास्त आहे किंवा म्हणजे पुरेसा आहे, तसं म्हणायला गेलं तर तो पुरेसा आहे। आता तुम्ही बघाल तर समजा 15 नोव्हेंबरपासून तुम्ही बघाल तर 29 मार्चला तुमचा पहिला पेपर असेल आणि 26 एप्रिलला एक जी टेंटेटिव्ह डेट आपल्याला मिळाली आहे, तर 26 एप्रिलला तुमचा वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टचा पेपर राहील। तर या पर्टिक्युलर काळामध्ये किंवा या पर्टिक्युलर या वेळेमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करणे फार गरजेचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल किंवा रायटिंगची जी एक प्रॅक्टिस आहे किंवा जो सराव आहे आणि त्यामध्ये एक स्किल डेव्हलपमेंटच आहे। तुम्ही बघाल आन्सर रायटिंग एक प्रोसेस आहे। तुम्ही एक दिवस काहीतरी 2 उत्तरं लिहिली आणि मग 7 दिवस जर तुम्ही लिहिलं नाही तर तुम्ही त्या टॉपिकपासून तुटता किंवा तुम्ही त्या प्रोसेसपासून तुटता। तर आपल्याला एक सातत्य त्या याच्यामध्ये असायला पाहिजे किंवा त्या स्किलच्या ज्या प्रोसेसमध्ये एक सातत्य असणं गरजेचं आहे। आणि 3 महिने किंवा 2.5 महिन्याचा जो एक काळ असतो ज्याच्यात कन्सिस्टंटली जर तुम्ही आन्सर रायटिंग केली तर एक बऱ्यापैकी आपल्याला एक चान्स दिसून येतो की आपण इम्प्रूव्ह करत आहे किंवा आपल्याला आपले पेपरवर आपले आन्सर्स फार आता बेटर दिसायला लागले आहेत। सुरुवात प्रत्येकाची अशी फार खूप चांगली नसते किंवा एक वेळ लागतो त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये जाण्यासाठी आणि हळूहळू आपल्याला दिसून येतं की आपण आन्सर रायटिंगमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट आपली होत आहे। तर माझं म्हणायचा उद्देश असा की आफ्टर प्रिलिम्स आता जर तुम्हाला स्कोअर तुमचा येत असेल किंवा तुम्हाला खात्री असेल की तुम्ही मेन्स देणार आहे तर बिलकुल वेळ न घालवता तुम्ही आन्सर रायटिंगकडे सिरियसली बघायला पाहिजे आणि तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये थोडंसं आपलं काम सुरू करायला पाहिजे। तर त्यानिमित्ताने आपण एक क्रॅश कोर्सचं आपण एक उपक्रम करत आहोत। माझं असं म्हणणं आहे की आता मध्ये जी प्रिलिम्स एक्झाम आली तर तुम्ही प्रिलिम्सच्या मोडमध्ये होता आणि अचानक तुम्हाला रायटिंगमध्ये येण्यासाठी किंवा तो एक पूर्ण जो विषय आहे म्हणजे सोशलॉजी फार तसा पेपर 1 आणि पेपर 2 सब्जेक्ट तसा इंटरेस्टिंग आहे, थोडा डुएबल पण आहे जसं लोक म्हणतात, पण रायटिंगचा जो एक ॲस्पेक्ट असतो तो थोडासा डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागतो किंवा त्याच्यामध्ये थोडंसं एक गायडन्स किंवा असिस्टन्स लागतं, त्यामध्ये थोडी मेंटरशिप तुम्हाला लागते। तर आपण या निमित्ताने एक क्रॅश कोर्स सुरू करण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि क्रॅश कोर्स म्हणजे तो एक डिस्कशन ओरिएंटेड कोर्स राहील, त्यामध्ये इंटरॅक्टिव्ह डिस्कशन्स होतील कारण की बरेच विद्यार्थी असे असतील की त्यांना सब्जेक्टबद्दल थोडंफार तरी नॉलेज आहे। मी एक्सपेक्ट करतो की थोडंफार तुम्हाला टॉपिक्स माहिती आहेत किंवा तुम्ही कुठेतरी क्लास केलेला आहे किंवा तुमचं काहीतरी एक फाउंडेशन म्हणा, काही तुम्ही फाउंडेशन कोर्स कुठेतरी केलेला असेल, पण एक जेव्हा लिहिण्याचा जो भाग येतो तर तिथे जी एक हातभार लावायचा जो एक ॲस्पेक्ट आहे किंवा तिथे जे एक इंडिव्हिज्युअल गायडन्सची जी गरज आहे ती आपल्या क्रॅश कोर्सनी पूर्ण होण्याचा आपण एक प्रयत्न करू। तर त्यामध्ये आपण बघू की डिस्कशन्स आपण कंडक्ट करणार आहोत, म्हणजे आपण डेली डिस्कशन्स करूया आणि त्यामध्ये डेली आन्सर पण आपण लिहिणार आहोत। आता
माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा एकट्यात जेव्हा काहीतरी एक उपक्रम सुरू करतो, त्याला रोज आन्सर लिहायचं असतं, पण एका काळानंतर ते जर त्याला त्या लेवलचा फीडबॅक मिळत नाही आहे किंवा त्याला ते प्रोत्साहन मिळत नाही आहे, तर तो ती गोष्ट लॉंग टर्मपर्यंत करत नाही. आणि सुरुवात जी असते, म्हणजे आता जर बरेचसे लोक असे असतील की ज्यांनी आन्सर तितके लिहिलेले नसतील, तर त्यांना हा जो काळ आहे मधला, म्हणजे आता तुम्हाला आन्सर रायटिंग एक कधी ना कधी तर करायचीच आहे. तुम्ही 2026ला जरी प्रिपेअर करत असाल तर हा वेळ आहे की पुढच्या प्रिलिम्सपर्यंत तुम्हाला आन्सर रायटिंग शिकावी लागेल, जर तुम्ही ऑप्शनल घेतलेला आहे तर, है ना. तर आपल्या क्रॅश कोर्समध्ये डिस्कशन्स होतील, म्हणजे प्रत्येक टॉपिकवर आपण चर्चा करू. त्यामध्ये एक इंटरॅक्टिव्ह लेवलवर आपण चर्चा करू. त्यामध्ये आपण नोट्स प्रोव्हाइड करू, म्हणजे रिव्हिजनसाठी नोट्स आपण PDF फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करूया. आणि त्यातल्या त्यात आपण वीकली टेस्टसुद्धा घेणार आहोत. तर प्रोग्राम कसा आहे त्याबद्दल आपण एक थोडंसं चर्चा करूया. आता यामध्ये काय काय गोष्टी आपण करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो. बऱ्यापैकी 75 दिवस मला असं वाटते की एक 75 दिवसाचा आन्सर रायटिंगचा प्रोग्राम हा सफिशियंट असेल, ज्यामध्ये डेली डिस्कशन्स है ना, 1-1.5 तास आपण ठरलेल्या टॉपिक्सवर आपण डिस्कशन करू आणि त्यानंतर अर्धा तास रोज इथेच बसून तुम्हाला 1 किंवा 2 उत्तरं लिहावी लागतील. आणि त्याचं जे आन्सर आहे किंवा त्याचं जे एक सो कॉल्ड अप्रोच आन्सर किंवा मॉडेल आन्सर आहे ते मी तिथेच तुम्हाला त्याचं डिस्कशन घेईल. आता या प्रोसेसनी फायदा काय होतो की तुम्ही लिहिण्यासाठी जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनवर थोडासा स्ट्रेस देता. तुम्ही विचार करता की या टॉपिकवर मी काय काय मुद्दे लिहायला पाहिजे होते किंवा कुठले कीवर्ड्स त्या आन्सरमध्ये यायला पाहिजे होते, है ना. आता तुम्ही पेन अँड पेपर कधी घेऊन बसले तर एक फार डिफिकल्ट असतं. जर तुम्ही तितकी रिव्हिजन केलेली नाही आहे तर त्याला कागदावर उतरवणं थोडंसं डिफिकल्ट असतं. तर माझं असं म्हणणं आहे की सुरुवातीला काही दिवस मी तुम्हाला पर्सनल लेवलवर एक हँड होल्डिंग वेमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करवण्यासाठी भाग पाडेल. आणि त्याच्यासाठी जो एक सुरुवातीचे काही दिवस असतील तिथे आपण हळूहळू ती एक प्रोसेस जी आहे ती सुरू करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यामध्ये 1-1.5 तास डिस्कशन, मग त्याच पर्टिक्युलर डिस्कशनमध्ये आपण जे मुद्दे मांडले आहेत किंवा त्या पर्टिक्युलर थिंकरची आपण काहीतरी कुठला कॉन्सेप्ट घेतला आहे तर त्याच्याशी रिलेटेड जो काही प्रश्न असेल तोच प्रश्न आपण तिथे लिहूया, है ना. आणि तो लिहिल्यानंतर मग मी इथे तुम्हाला कळवेल की तो प्रश्न कसा डील करू शकले असते तुम्ही, किंवा त्यामध्ये इंट्रो कसा असायला पाहिजे होता, बॉडीमध्ये कुठले पॉईंट्स असायला पाहिजे होते आणि त्याचं कन्क्लुजन कसं असायला पाहिजे होतं. आता यांनी काय होतं, तुम्ही इमिजिएटली तिथे एक स्वतःचं ब्रेनस्टॉर्मिंग करतात, लिहिण्याचा प्रयत्न करता आणि तुम्हाला सडन समोर त्याचं एक ॲनालिसिस मिळतं, तर तिथल्या तिथे तो आपला एक क्लॅरिटीचा ॲस्पेक्ट आपला वाढतो. आणि हे जर वारंवार करत गेलेत तर बरेचसे क्वेश्चन्स आपले डील होतात आणि हळूहळू आपलीच एक स्वतःची एक लेखनशैली जी आहे किंवा आपलं स्वतःचं एक आन्सर रायटिंगचं आपलं स्वतःचं एक स्किल जे आहे ते डेव्हलप होतं. आणि ही प्रोसेस यामध्ये कुठलाच असा शॉर्टकट वगैरे नसतो. मी प्रिव्हियसली एक व्हिडिओ केलेला आहे, बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग म्हणून मी एक व्हिडिओ केला आहे. त्यात मी प्रत्येक गोष्टीवर बोललेलो आहे. फार चांगल्या पद्धतीने तो व्हिडिओ मी तिथे केलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर तो बघू शकता. तर ही जी प्रोसेस आहे याला डेव्हलप करण्यासाठी इंटरॅक्टिव्ह डिस्कशन्स, एनकरेजमेंट फॉर रायटिंग आन्सर्स डेली, म्हणजे रोज लिहिण्यासाठी एक थोडंसं प्रोत्साहन, आणि कॅपॅसिटी जी आहे. कारण मी पहिल्याच दिवशी तुम्हाला हे नाही म्हणणार की तुम्ही 5 आन्सर लिहा, है ना. तुम्ही इमिजिएटली 5 आन्सर लिहा असं मी तुम्हाला मुळीच म्हणू शकत नाही. मला माहिती आहे की तो एक थोडासा वेळ जातो, ज्यामध्ये म्हणजे सिरियस विद्यार्थ्यासाठी. आता म्हणजे कुठला व्यक्ती जर सिरियस आहे, आता तुम्हाला मेन्स द्यायची यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी कधीतरी मेन्स द्यावीच लागेल. तर एक क्रॅश कोर्सच्या संदर्भात असं होईल की तुमचं डिस्कशननी तुमच्या कानावर त्या गोष्टी पडतील की टॉपिक्स कसले आहेत किंवा मला काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, आणि रायटिंग करत करत तुमचा एक स्किल डेव्हलप होईल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी इकडे तिकडे फिरावं लागणार नाही, है ना. तर आपण यामध्ये काय काय गोष्टी करणार होतो, इंटरॅक्टिव्ह डिस्कशन्स ज्याबद्दल मी आता बोललो. इंटरॅक्टिव्ह डिस्कशन्स फार महत्त्वाचे आहेत, है ना. याच्यामध्ये असं वन वे सीन नाही राहील की मी काहीतरी बोलतोय आणि तुम्ही फक्त ऐकताय, है ना. आता फॉर एक्झाम्पल जर आपण दरखाईमवर काही टॉपिक घेतला तर दरखाईमचं जर आपण सुसाईडवर जर आपण चर्चा करत आहोत तर त्याचं एक जे एव्हरीडे ॲनालिसिस आहे, म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये पण सोशलॉजी असते,
है ना. सोशलॉजी इतका इंटरेस्टिंग आणि कनेक्टिंग सब्जेक्ट आहे की तुम्ही त्याला आपल्या डेली लाईफमध्ये कुठेतरी जोडू शकता. तर फॉर एक्झाम्पल जर आपण सुसाईडवर काही चर्चा करतो आहोत तर आपण त्याच्यातमध्ये फार एक आपला जो डे टू डे अँगल असेल किंवा पॉप्युलर कल्चरमध्ये ज्या गोष्टी घडतात सुसाईडशी रिलेटेड किंवा आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतात याच्यावर आपण चर्चा करू. यांनी काय होईल की जे फार असं रिलेटेबल ॲस्पेक्ट असतो आपला, कारण की आपण पण सुद्धा अशा गोष्टींवर चर्चा केलेली असते, पण त्याचा एक सोशलॉजिकल जो अँगल असतो तो आपल्याला डेव्हलप करण्यासाठी तिथे तो फायद्याचा राहील. म्हणजे आपण डे टू डे अँगल अलॉंग विथ अकॅडमिक सेन्स याला आपण क्लब करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानी आपल्या उत्तर लेखनामध्ये कशी एक आपली लेवल वाढेल त्याचा आपण प्रयत्न त्यामध्ये करू. ठीक आहे. तर इंटरॅक्टिव्ह डिस्कशन हे हा जो पॉईंट माझा होता त्याचा अर्थ हा मी इथे तुम्हाला समजून सांगितला. त्यानंतर आपण बघूया की 75 डेज म्हणजे अराउंड आपण 8 ते 10 फेब्रुवारीपर्यंत आपण हे करणार आहोत. त्यानंतर काही 2 आठवडे किंवा 3 आठवड्यांचा ब्रेक देऊन मग आपण फुल लेंथ टेस्ट घेणार आहोत. तो ओव्हरऑल प्लॅन जो आहे तो आपल्या सुभाष अकॅडमीच्या ऑफलाईन सेंटरवर किंवा मला पर्सनली भेटून पण तुम्ही त्यावर बोलू शकता, म्हणजे आपण चर्चा करू शकतो किंवा आपला ओरिएंटेशन सेशन आता राहणार आहे. ठीक आहे. तर हा त्यातला एक भाग. अराउंड 300 प्रश्न मिनिमम आपल्याला टार्गेट करायचे आहेत. आता याच्यामध्ये जे आहे ना की आता मी बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल तर तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे दिसतील किंवा तुम्ही बघाल की टेस्ट सिरीज आहे मार्केटमध्ये कुठल्या इन्स्टिट्यूटची असेल कोणाची असेल. आता कुठला व्यक्ती ज्यांनी जास्त आन्सर रायटिंग केलेली नाही आहे तो इमिजिएटली 20 आन्सर त्याला 3 तासात लिहिणं थोडंसं कठीण असतं. तर आपण इमिजिएट असे 20-20 प्रश्नाचे क्वेश्चनकडे न जाता हळूहळू ते बिल्ड करणार आहोत, है ना. आपण स्लोली ते बिल्ड करणार आहोत आणि एक पीक आल्यानंतर आपण फुल लेंथ टेस्ट घेणार आहोत. आणि त्यामध्ये पण मी इंडिव्हिज्युअल लेवलवर मॉनिटर करत राहील की कोण सिरियस विद्यार्थी आहेत, कोणाला आता ते एका लेवलवर पोचले आहेत की पेपर 1 संपला तर ते फुल लेंथ टेस्ट त्याची तिथे होईल. तर माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या नीडनुसार आपण तो प्रोग्राम तसा डिझाईन करायला पाहिजे आणि मी जसं तो प्रोग्राम पुढे घेऊन जाईल तर माझ्या ते लक्षात येईलच आणि त्यामध्ये मग आपण फुल लेंथ टेस्ट तशा आपण ऑर्गनाईज करूया. तर यामध्ये वीकली टेस्ट तर 100% आपल्या होतीलच, वीकली टेस्ट आपल्या होतीलच. याच्यानेच तुमचं बिल्ड होईल. त्यानंतर तुम्ही एक पेपर संपला की फुल लेंथ देण्याच्या तुमची लेवल वाढेल, है ना. तुम्ही इमिजिएटच पहिल्या 3 टॉपिकवर समजा तुम्हाला 250 मार्काचा पेपर बनवला तर तुम्ही 7 दिवसाच्या अंतरावर त्याला इमिजिएटली लिहू शकणार नाही. हळूहळू आपल्याला बिल्ड करता येईल. तर या वीकली टेस्ट ज्या असतील ह्या आपल्या जितकं आपण डिस्कस केलंय त्याच्याशी रिलेटेड प्रश्न त्यामध्ये राहतील. ठीक आहे. आणि डेली आपण लिहितच आहोत. तर तुम्ही बघा म्हणजे तुम्ही त्या सतत त्या प्रोसेसमध्ये राहणं हे माझं उद्देश यामध्ये राहील. ठीक आहे. रिव्हिजनसाठी म्हणजे आता जर तुम्ही कुठला पर्टिक्युलर टॉपिक संपला आहे, ठीक आहे, आपलं समजा पहिले 2 आठवड्यामध्ये आपण पहिले 3 टॉपिक असतील, मग आपण थिंकरकडे वळलो तर जितकंही आपण कव्हर केलेलं आहे तर 2 आठवड्यानंतर असा एखादा एक रँडम सेशन रविवारी वगैरे आपण कधीतरी करत राहू ज्याच्यामध्ये रिव्हिजनसाठी मी काहीतरी तुम्हाला बोलून त्याची रिव्हिजन तुमच्याकडनं करून घेईल. म्हणजे तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये ती व्हॅल्यू ती मेंटेन राहिली पाहिजे. त्याचं एक रिव्हिजनचा ॲस्पेक्ट तो आपल्याला करता येईल. ठीक आहे. आणि रिव्हिजनसाठी नोट्स ज्या असतात त्या नोट्स आपण PDF फॉर्ममध्ये देऊया किंवा आपण बघूया जसं पॉसिबल असेल त्या हिशोबाने आपण तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करू. आणि त्यामध्ये नोट्सचा वापर कसा करायचा किंवा त्यामधले कीवर्ड्स आन्सरमध्ये कसे यूज करायचे यावर आपण डेली आपल्या डिस्कशनमध्ये त्या गोष्टी आपण बोलणार तर आहोतच. तर तो काही इश्यू नाही आहे. ठीक आहे. डेली आन्सर रायटिंगचा भाग झाला हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आता या डेली आन्सर रायटिंगमध्ये माझा जो अनुभव आहे, मी ऑलरेडी दिल्लीमध्ये हा प्रोग्राम मी कंडक्ट केलेला आहे आणि मी असेही विद्यार्थी बघितले की जे पहिले फार हेजिटंट होते, ते लिहत नव्हते किंवा त्यांना एक थोडीशी एक हेजिटन्सी होती, एक इनर्शिया होता की ते त्यांचा पेन नव्हता चालत किंवा ते त्या लेवलवर थोडेसे भीत होते की आपण कसं याला एक्सप्रेस करावं. पण एक वेळ येते की तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडावंच लागतं. तुम्ही जास्त काळ थांबू शकत नाही कारण की ही प्रोसेस जी आहे किंवा तुम्ही जर आन्सर रायटिंग केली नाही तर तुम्ही त्या फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव नसणारच आहे. तुम्ही प्रॅक्टिस जर केली नाही तर तुम्ही नसणारच आहे. इनफॅक्ट खूप प्रॅक्टिस करून सुद्धा तुमच्यापेक्षा बेटर लोक तिथे जर आहेत तरी तुम्ही बाहेर होऊ शकता. आणि जो व्यक्ती प्रॅक्टिस करतच नाही आहे किंवा तो आन्सर लिहितच नाही तर त्यांनी तर ते स्वप्न बघायलाच नको. माझं असं एक सरळ मत आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे आपण डेली आन्सर रायटिंगचा जो भाग आहे तो फार स्ट्रेस करूया आणि त्यामध्ये इंडिव्हिज्युअल लेवलवर जर कोणी व्यक्ती सिरियस असेल तर त्याला पर्सनली मी मेंटर त्यामध्ये करेल. ठीक आहे.
आणि जेन्युइनली सांगतो, मी हा प्रोग्राम ऑलरेडी कंडक्ट केलेला आहे आणि दिल्लीमध्ये असताना मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना यामध्ये गाईड केलेलं आहे. तर तिथे मी बघितलेलं की जे व्यक्ती असे तितके सुरुवातीला सिरियस नव्हते किंवा आन्सर लिहित नव्हते, त्यांच्यामध्ये 1.5 महिन्यात 2 महिन्यात मी झालेला बदल जो बघितलेला आहे तो माझ्यासाठी फार एक सॅटिस्फाईंग होता. म्हणजे त्याच्यामध्ये मी जे बघितलेल्या गोष्टी आहेत, तर एक डेली कुठली गोष्ट इन्क्रिमेंटली करणे, हळूहळू करणे, हळूहळू शिकत जाणे, याचा जो एक ॲस्पेक्ट असतो तो माणसाला एक लॉंग टर्मपर्यंत त्या स्किलचा तो भागीदार बनून जातो किंवा ती स्किल त्याला ती ॲक्वायर होते, म्हणजे ती स्किल त्याची होऊन जाते है ना. तुम्ही 2, 2.5, 3 महिने लिहा, तुम्हाला दिसून जाईल की पुढे तुम्हाला कुठलाही प्रश्न दिसला तर तुम्हालाच कळेल की इथे काय करायचं आहे ना. तेव्हा मग माझ्यासारख्या लोकांची गायडन्स तुम्हाला तितकं गरज पडणार नाही है ना. पण ती इनिशियल जी प्रोसेस आहे तिथे गायडन्स लागतं. तिथे जर तुम्ही मागे वळत बघत राहाल किंवा तुम्ही निर्णय घेणार नाही तर तुम्हाला थोडासा त्यामध्ये वेळ चालला जाईल. आणि वेळ फार महत्त्वाचा आहे, प्रत्येक अटेम्प्ट महत्त्वाचं आहे, प्रत्येक वर्ष महत्त्वाचं आहे. हे तुम्ही एकदा प्रिपरेशनमध्ये फार पुढे निघून आलात तर मग तुम्हाला कळायला लागतं की माझे निर्णय चुकत गेले, मी ज्या वेळेला जे गायडन्स घ्यायला पाहिजे होतं ते मी घेतलं नाही है ना. तर अशा चुका न झालेल्या बऱ्या. म्हणजे एकदा जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही ती पूर्णपणे करा है ना. पुढे आपण बघूया. आता कोण कोण या म्हणजे कुठले विद्यार्थी असे आहेत किंवा कुठला असा ग्रुप आहे विद्यार्थ्यांचा जो इथे या पर्टिक्युलर क्रॅश कोर्सचा त्यांना बेनिफिट होईल. तर MPSC मेन्सला जे लोक क्वालिफाय होतील, म्हणजे प्रिलिम्स ज्यांची क्लिअर होतील किंवा प्रिलिम्स क्लिअर होण्याचे ज्यांचे चान्सेस आहेत, त्यांनी तर इमिजिएटली त्यांच्यासाठी खूप आपण व्यवस्थित हा प्रोग्राम कंडक्ट करणार आहोत, कारण की त्यांचे स्टेक्स फार हाय आहेत. पण याचा अर्थ हा नाही की इतर लोकांना फायदा नाही आहे, कारण की आन्सर रायटिंग जर तुम्हाला 0पासनं अलॉंग विथ टेस्ट जर कोणी देत आहे विथ लेक्चर्स, म्हणजे जे डिस्कशनचे आपले जे सेशन्स आहेत, तर माझं असं म्हणणं आहे की जे 26चे लोक आहेत, जरी त्यांना यावर्षी स्कोअर तितका आला नसेल किंवा त्यांना थोडासा डाऊट आहे, त्यांनीसुद्धा हा प्रोग्राम जॉईन करावा. कारण की पुढे जाऊन त्यांच्याकडे तितका वेळ नसणार आहे की हे जर का 2-3 महिने गेले. आता हे पूर्वीचं जे आपलं होतं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जो होता, आता तसं राहिलं नाही. आता प्रिलिम्स जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह आहे आणि इकडे रायटिंग आहे. तुम्ही रायटिंगपासून जर दूर झाले तर तुम्ही नंतर तिथे कमबॅक करू शकत नाही. रायटिंग तुमचा आता स्वभाव झाला पाहिजे, तुम्हाला लिहिता लिहिताच सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. आणि इट इज नॉट जस्ट अबाउट ऑप्शनल. GS सुद्धा, GSमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. तिकडे 4 पेपर लिहायचे आहेत, एसे लिहायचं आहे ना, हे 2 पेपर लिहायचे आहेत. तर रायटिंग शुड बिकम युअर सेकंड नेचर नाऊ. इफ यू कॅनॉट राईट डेली, इफ यू आर नॉट रायटिंग डेली, देन यू आर लॅगिंग बिहाइंड इन द कॉम्पिटिशन. म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये थोडे मागे राहून जाल. ठीक आहे. तर MPSC मेन्स 26ला जे टार्गेट करत आहेत त्यांनासुद्धा फार उपयुक्त हा प्रोग्राम ठरेल. म्हणजे त्यांची एक स्किल डेव्हलप होईल आणि हे रेप्लिकेट होईल तुमच्या GSच्या रायटिंगमध्ये वगैरे पण. कारण की इंडिव्हिज्युअल लेवलवर जर बसून तुमच्याकडनं कोणी कुठली गोष्ट करून घेतली तर ते तुम्हाला दुसरीकडे पण ॲप्लिकेबल होईल. आणि तिसरा एक भाग आहे की UPSCची जी मेन्स आहे 2026ची, म्हणजे प्रिलिम्स राहील मेमध्ये, पण फेबच्या फर्स्ट वीकपर्यंत किंवा 10 फेबपर्यंत तुम्ही तुमचा ऑप्शनल स्ट्रेंथन करू शकता. किंवा तुमच्या ऑप्शनलची आन्सर रायटिंग झालेली नसेल, तुम्ही MPSCमध्ये गुंतलेले असाल तर तुम्ही ती गोष्ट करू शकता. म्हणजे तुमचं हे तिन्ही जे एक आपल्याकडे आहेत, म्हणजे या 3 वेगवेगळे एक्झाम म्हणजे टार्गेट करा. एक्झाम एकच आहेत, आता पॅटर्नच एक आहे, तर काही विषयच त्यामध्ये उरत नाही. एक खूपच सुवर्ण संधी आहे आता. म्हणजे MPSC UPSC दोन्ही सेम झाल्यापासून, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह झाल्यापासून तुम्ही एकदाच जर का कुठल्या विषयाला डील केलं तर तुम्हाला वर्षाला 2 चान्स येतील है ना. तर ह्या 3 गटातल्या लोकांनी या पर्टिक्युलर कोर्ससाठी तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी एक हा कोर्स फार उपयुक्त ठरेल. ठीक आहे. पुढे आपण बघूया. हां, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता आपल्याला हे प्रोग्राम मी इथे जरी सांगितलं तुम्हाला की आपण कशा पद्धतीने करणार आहे, पण त्याचा ॲक्च्युअल एक जो डेमो असेल किंवा ॲक्च्युअल एक त्याचा एक वर्कशॉप जो असतो आन्सर रायटिंगचा, तो आपण 14 ते 17 नोव्हेंबरला कंडक्ट करणार आहोत. 14 ते 17 नोव्हेंबरपर्यंत आपण तो कंडक्ट करणार आहे ना. फ्री आन्सर रायटिंग वर्कशॉप आहेत. तुम्ही येऊन बसू शकता आणि इथेच आन्सर लिहू शकता. त्याचं आपण इथेच डिस्कशन करूया. तर फ्री राहील तो. इनिशियली तुम्ही घेऊन या, तुमच्या मित्रांना घेऊन या, स्वतः या. जे लोक खरंच सिरियस आहेत त्यांनी तर जरूर या. म्हणजे तुम्हाला या गोष्टीमध्ये खूप फायदा होईल असं माझं फार व्यक्तिगत मत आहे किंवा माझा तो कॉन्फिडन्स आहे. बिकॉज आय नो दॅट थिंग्स डू गेट बेटर है ना. आणि मी ऑलरेडी ही गोष्ट पूर्वी केली असल्यामुळे मला तो त्या लेवलचा एक्सपिरियन्स आहे.
ठीक आहे. तर 14 ते 17 नोव्हेंबर मध्ये आपण 4 दिवस फ्री सेशन्स ठेवणार आहोत. त्यानंतर लगेच म्हणजे तो आपला कोर्सच पुढे कंटिन्यू राहील त्यामध्ये. आणि या 4 दिवसात तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत. तर ओपन सेशन असल्यामुळे तुम्ही या, म्हणजे तुम्ही येऊन बसा, आपण चर्चा करूया, डिस्कशन घेऊ, है ना. आणि त्यासाठी पण एक गोष्ट आहे, तुम्हाला आपल्या सुभाष अकॅडमी जी आहे किंवा डेक्कन आयएस, डेक्कन आयएस आहे आपलं पूर्वीचं नाव. इथे येऊन म्हणजे आपल्या सेंटरवर येऊन पत्र्या मारुती चौक जो आहे नारायणपेठमध्ये, पत्र्या मारुती चौक नारायणपेठमध्ये आहे, इथे येऊन तुम्ही नाव आणि तुमचं एक रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्या. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 14 तारखेला तुम्ही येऊन इथे बसू शकता. तुम्हाला टायमिंग त्यामध्ये कळवण्यात येईल. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला टायमिंग कळवण्यात येईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर याचा अपडेट येईल, त्याच्या टायमिंगचा अपडेट येईल. आणि आपण कशा पद्धतीने ते 4 दिवसाचं सेशन आपण कंडक्ट करणार आहोत त्याच्यावर आपण परत त्यामध्ये बोलूया. तर ओव्हरऑल हा असा आपला म्हणजे या गोष्टीवर एक सांगायचं म्हणून आपलं एक्झाम नेमकी झालेली आहे आणि आता तुम्ही नवीन पुढच्या स्टेजमध्ये जाण्यासाठी एक तुमचा एक तुम्ही प्रयत्न कराल, तर त्यासाठी आपण हा प्रोग्राम आणत आहोत आणि त्याबद्दलच आज बोलायचं होतं. आता जो वर्कशॉप राहील त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघू की आपला प्रोग्राम कशा पद्धतीचा असणार आहे. आणि एक आवर्जून सांगायचं की एक बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग म्हणून मी एक प्रोग्राम ऑलरेडी म्हणजे एक व्हिडिओ मी ऑलरेडी कंडक्ट केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन जरूर बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणवेल की आन्सर रायटिंगच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा ज्या त्याच्यातले जे नुआन्सेस आहेत ते तुम्हाला तिथे रिअलाइज होतील. ठीक आहे, ठीक आहे.